पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावाच्या हद्दीतील एका आलिशान खासगी बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान सुमारे 150हून अधिक तरुण तरुणी पार्टीमध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी त्यांची चौकशी देखील आता सुरू केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी मरकळ रस्त्यालगत असलेल्या खासगी बंगल्यात प्रोजेक्ट एक्स नावानं पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुपारी 1 ते रात्री 11:30 पर्यंत परवानगी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। त्यानंतर पार्टी सुरू ठेवल्याचा आरोप आहे। कारवाई दरम्यान घटनास्थळावरून मद्य, तंबाखूजन्य पदार्थ तसेच कमी प्रमाणात गांजा आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळल्यानं त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय। श्री क्षेत्र तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेलं हे आमचं श्री क्षेत्र तुळापूर गाव आणि ह्या तुळापूर गावामध्ये या ठिकाणी कालचा जो प्रकार घडला आहे म्हणजे हे आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना याआधी कसल्याही प्रकारची इथं काय होतंय किंवा कसल्या पार्ट्या होत्यात याआधी कुठं ग्रामस्थांना कसल्याही प्रकारची माहिती नव्हती। सकाळी आम्ही आपल्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती समजली की या तुळापूरमध्ये या ठिकाणी रात्री रेव पार्टी झाली आणि या ठिकाणी अनेक तरुणी अल्कोहोल आणि अनेक अशा प्रकारचे पार्टी करून त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली होती। आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी माहिती घेण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। इथं असणारा जो बंगला आहे तो अधिकृत आहे का अनधिकृत आहे किंवा या ठिकाणी आधी पार्ट्या होत होत्या का? आणि अशा प्रकारे बंगला मालकांना अशा प्रकारच्या पार्ट्यांना इथे परवानगी द्यायला हवी की ज्याच्यात अंमली पदार्थाचा वापर झाला आहे, हुक्का असेल, गांजा असेल? नाही, अशा प्रकारच्या पार्टीला पहिली गोष्ट कुठंच कशीच परवानगी नसते। यावेळी ग्रामपंचायतीला या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आम्ही याच्या ग्रामपंचायत हे जे बिल्डिंग आहे अधिकृत आहे पण याचा ग्रामपंचायतीला टॅक्स मी असताना ग्रामपंचायतीवर असताना टॅक्स भरलेला नव्हता, आता भरलेला आहे का नाही याची माहिती आम्हाला घ्यावं लागेल। किती वर्षापूर्वीपासून हा बंगला आहे आणि इथं असं पार्ट्या चालतात का? माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्षाच्या आधीपासून आहे आणि अशा पार्ट्या इथं कधी याच्या आधी झाल्या हे आम्हाला काही कल्पना नव्हती याची। पण बंगला मालक अशा प्रकारच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हा बंगला उपलब्ध करून देतो अशा प्रकारच्या पार्ट्या करायला आणि कोणाच्या मालकीचा? धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी ना हे बंगला हा चूक म्हणून असं व्यक्ती आहे कोण त्यांचा आहे हा बंगला। ठीक आहे, तुम्ही बोला। काय मागणी काय करता आता पोलिसांकडे तुम्ही? आता तसं पाहिलं तर धर्मवीर संभाजीराजांची बलिदान भूमी आणि या ठिकाणी जागतिक दर्जाचं आज संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक होत असताना गावाला अशा प्रकारचं कलंकित किंवा गालबोट लागणं हे खेदजनक आहे। आणि गावची कुठल्याही प्रकारची परमिशन नाही, गावाला कुठल्याही याच्या प्रकार माहीत नाही। आम्ही 2005 ते 10 सरपंच होतो, परंतु त्या काळामध्ये सुद्धा यांचा टॅक्स टाकला होता। त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना नोटीस काढलो होतो। आज तागायत आहे, कुठल्याही ग्रामपंचायतीला टॅक्स भरला जात नाही। कृषी पर्यटनाच्या नावाखाली हे काय प्रकार चालतात हे म्हणजे गावाला कुठल्याही प्रकारचं माहीत नसतं। त्यामुळे प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की हे तात्काळ बंद झालं पाहिजे आणि जे संभाजी महाराजांचा इतिहास हा जो कलंकित होतो हे असा घडणाऱ्या प्रकारावर कुठंतरी शासनाने बंधन आणावीत हीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे। हे जे प्रॉपर्टी मालक आहेत चूक त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात याची काही मागणी करणार? निश्चितपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि इथे जे प्रकार आतापर्यंत घडलेत हे काही त्याची माहिती घ्यावं शासनाने आणि हे कुणाच्या आधिपत्याखाली चालतंय याची सुद्धा माहिती घेऊन ते लवकरात लवकर बंद होईल याची दक्षता शासनाने घ्यावी। राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती 11 वाजेपर्यंतची, पण ती पार्टी त्याच्यानंतरही चालू होती। एकूणच अशा प्रकारच्या पवित्र भागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा पार्ट्याला परवानगी द्यायला हवी का? राज्य उत्पादन शुल्काने ज्यावेळेस परवानगी दिली त्यावेळेस ग्रामपंचायतीचं काय त्यांनी पाहिले का? ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीची परमिशन आहे का किंवा ग्रामपंचायतीला काय पत्रव्यवहार झालाय का हे पण पाहिलं पाहिजे राज्य उत्पादन शुल्क। याचा अर्थ इथे या ठिकाणी भ्रष्टाचार चालतो किंवा पैशाची देवाण घेऊन चालून असे प्रकार घडतात। ते राज्य उत्पादन शुल्क सुद्धा याला कुठेतरी जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं। पोलिसांना या गोष्टीची माहिती नव्हती का आधी? आता पोलिसांना माहिती नव्हती, आज ते सांगतात आम्हाला माहिती नव्हती, पण ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ते घडते त्यांनी त्या ठिकाणी एवढा मोठा जर प्रकार होत असेल तर याचा अर्थ पोलीस काय खातं डोळे दाखवून काम करते का? 100पेक्षा जास्त मुलं मुली इथे आली होती। या ठिकाणी वाहनांची पण संख्या मोठ्या प्रमाणात होती। नक्की तुम्हाला समजलं पण आहेत त्याच्यामध्ये? नाही, काय होतं गेटच्या आतमध्ये यायचा काय संबंध येत नाही ग्रामस्थ कुणाचा आणि त्यांच्या सगळ्या गाड्या आतमध्ये असतात। रोडला गाड्या असेल तर माणूस चौकशी करतो गाड्या कशाच थांबल्यात, परंतु आतमध्ये आल्यानंतर काय दिसायचं किंवा काही ते या ठिकाणी असं सगळं बंदिस्त असतं। यापूर्वी या ठिकाणी कुठलीच इमारत नव्हती। 2005 ते 10 काळामध्ये या इमारत नव्हते। या ठिकाणी जलपर्यटनाचं नाव वगैरे सोडायला पूजेला आम्ही येत होतो त्यावेळेस इथे एकदम स्पष्ट असं होतं की या ठिकाणी जे होणार ते कृषी पर्यटन वगैरे असं, परंतु हे आज हे प्रकार घडलेले आहे। आज आम्हाला गावाला कळतं की या ठिकाणी असे बेकायदेशीरपणे असे प्रकार चालतात म्हणून। नाव सांगा तुमचं? ज्ञानोबा तुकाराम शिवले, माजी सरपंच, पुणे महानगर नियोजन समिती सदस्य। मॅडम काय कारवाई झाली? लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये
इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलं आहे की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती. परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढेही चालू आहे पार्टी ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का ह्याची पडताळणी सुरू आहे. ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे. त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत. सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियमभंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे. त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3(5) आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे. सो त्या दृष्टीने आपल्या तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे या सगळ्या कलमांतर्गत आणि कायद्यांतर्गत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. गांजा असेल, त्याच्यानंतर MD असेल, असे काही हिरोईन वगैरे असे काही हे जे याला अंमली पदार्थ कोणते कोणते आढळून आले? अजून आपला सर्च सुरू आहे. आतापर्यंत आपल्याला स्मॉल क्वांटिटी गांजाची सापडलेली आहे. धार्मिक स्थळ खरं तर या ठिकाणी या गावामध्ये आणि अशा ठिकाणी वेळोवेळी खरं तर अशा पार्ट्या होतात असं स्थानिक नागरिक सांगतात. मात्र याकडे पोलिसांचं लक्ष नसलं. आम्ही त्या स्थानिक नागरिकांकडून याविषयी अधिक विचारपूस करू आणि पोलिसांचं अशा पद्धतीच्या सगळ्या अवैध कृतींवरती लक्ष आहे आणि पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील. तरुण तरुणी किती होते याच्यामध्ये सहभागी आणि आयोजकाला ताब्यात घेतलंय का, आणि त्याचबरोबर हा बंगला कुणाचा होता, त्यांच्यावर काही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे का? मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींची पडताळणी सुरू आहे आणि जे या गोष्टीसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. 100 पेक्षा जास्त तरुण तरुणी होते, मात्र हे पूर्ण आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते, महाराष्ट्राच्या बाहेरून आले त्याचा होते. सध्या आपला तपास सुरू आहे. थँक्यू सो मच. आकडेवारी मुख्य संपादक अयूब शेख, आळंदी, पुणे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.